एक ब्रेकिंग समोर येते। बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बच्चू कडू आज शिवसेनेकडून अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय। रात्री उशिरा एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंमध्ये बैठक झालेली आहे। दरम्यान बच्चू कडूंना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, नाही म्हणता म्हणता बच्चू कडू हे शिवसेनेत विलीन होणार का? दीपाली, नक्की असं म्हणत आलं तर ज्या पद्धतीने बच्चू कडू यांना शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या पक्षातून विधान परिषदेची ऑफर द्यायची देण्यात आली होती, परंतु ही सूत्रांची माहिती मिळत आहे की आज ज्या पद्धतीने बच्चू कडू जे ते शिवसेनेच्या माध्यमातून आपला अर्ज दाखल करू शकतात। खरं तर काल रात्री जे ते एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जे आहे ते बैठक जे ती पार पडलेली आहे आणि बच्चू कडू यांची मनधरणा करण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना कुठेतरी यश आल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या माध्यमातून विधान परिषदेचे जो फॉर्म आहे तो या ठिकाणी भरू शकतो। त्यामुळे शिवसेनेकडून जे आहे त्यांना या ठिकाणी मोठी जबाबदारी देखील दिली जाऊ शकते अशी माहिती जी सूत्रांकडून मिळत आहे। खरं तर प्रहार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की बच्चू भाई जे निर्णय घेणार ते आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल। त्यामुळे कशा पद्धतीने याच्या अगोदर देखील ते एकनाथ शिंदे यांच्या घटक पक्षातील नेते होते, परंतु झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयशी झाले होते आणि पुन्हा एकदा त्यांना कुठेतरी धीर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विधान परिषदेची ऑफर जी आहे ती या ठिकाणी देण्यात याची माहिती द्यायची चर्चा आहे। निश्चितच रिजवान, त्यामुळे आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।